आज पुन्हा पराभव बकासूरचा. काय झालंय बकासूरला समजेना काय. चोराडे मैदानात सेमीचे निकाल सांगतोय. सेमी क्रमांक 1चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी शिरसुफळ यांचा वजीर पळाला आणि त्याच्यासोबत सुंदर पळाला. म्हणजे शिरसुफळ आणि रायगाव या दोन्ही गावचे हे दोन बैल आहेत. वजीर आणि सुंदर ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. म्हणजे नक्कीच गुलालासाठी पात्र झालेली आहे आजच्या चोराडीच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. 2 नंबर सेमीमध्ये एक मोठी लढत होती. मोठी लढत नव्हतीच, एकटा शॉटगन मेहरबान होता, त्याच्यासोबत जो बैल होता तो होता चांगला टॉपचा बैल आहे, परंतु चर्चेमध्ये नाहीये. एकदाच होता चर्चेत, ती बी पिस्टन सोबत पळाला आणि मथुर सोबत. जास्त चर्चेमध्ये नव्हता वैभव कदम यांचा रुद्रा. आणि नक्कीच वैभव कदम यांचा रुद्रा आणि शॉटगन मेहरबानने इतिहास केला. आज एक इतिहास केला, असा इतिहास केला. एक 7 वेळा अपराजित जोडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये आजपर्यंत या जोडीला कोणीच हरवू शकलं नाही. अशा ह्या जोडीला मेहरबान आणि रुद्रानं हरवले. एक कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. एक चांगली गाडी पळाली. एवढं सोपी नव्हती गोष्ट या जोडीला हरवणं आणि नक्कीच आज हरवून दाखवलं. संबंध महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यांची मने नाराज झाली. आज बकासूरचा धक्कादायक पराभव सगळ्यांच्या समोर आला. सेमीमध्ये सप्टेंबर महिना बकासूरचा खूप पराभवातच गेलाय, परंतु असू द्या, पुन्हा एकदा हार आपण मान्य करूया. विक्रमादित्य बकासूर आहे तो. चला असू द्या, ॲक्सेप्ट करूया. आज हार आपली झालीच. नक्कीच शॉटगन मेहरबान या बैलानं इतिहास केला. पूर्ण संबंध महाराष्ट्र त्याला सलाम करतोय. सेमी क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानात गुलाल असा घेतोय असा सोशेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि या बैलाचा आज पैरा होता SK पाटील यांचा साई. काय पळाली गाडी. गट सेमीला तर काही टॉपची स्पीड लागलेलं. सोन्या उर्फ धोनी आणि साई ही जोडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. 4 नंबरचा जो सेमीचा निकाल आहे 4 मध्ये तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी नाशिककरांचा घरचा साज पळाला. शंभू आणि लखनची जोडी पळाली आणि गाडीचे ड्रायव्हर होते या बैलगाडा क्षेत्रामध्ये फलटणचे आन बान शान मुलुक मैदानी तोप सोमा ड्रायव्हर तर ढपकर यांनी आज करून दाखवलं की कोणताही बैल असू द्या त्या बैलाला फायनलमध्ये पोहोचवण्याचं काम, गुलालामध्ये नेण्याचं काम हे सगळ्यांची लाडके सोमा ड्रायव्हर तर ढपकर करतातच. खूप साऱ्या शुभेच्छा. 5 नंबर सेमीचा निकाल या बैलगाडा क्षेत्रामध्ये मिलिटरी अपशिंकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या बैलानं पोहोचवले असा हा चित्र्या आणि चित्र्यासोबत होता आता चर्चेमध्ये असलेला बारामतीचा किंवा माळशिरस दोन्हीतला कुठला तरी बैल हा भोळा शंकर नावाचा. काय पळतोय, कमाल करतोय हा भोळा शंकर सुद्धा. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला, खूप साऱ्या शुभेच्छा. 6 नंबरचा निकाल या सेमी क्रमांकाच्या चोराडी मैदानामध्ये गुरुभाई आणि विराट नाशिकचा हिंद केसरी गुरुबाई जाईल त्या मैदानामध्ये. या बैलाचा इतिहास आहे. हिंद केसरीचा मैदान असो किंवा जुनं आणि मोठं मैदान असो तिथं फायनलला राहतोच हा गुरुभाई आणि विराट. आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाशिकचा विराट काय पळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा या विराट आणि गुरुबाईला. सेमी क्रमांक 7चा निकाल 7 मध्ये काय गाडी पळाली. भावामध्ये लढत होती. सिकंदर 81 विरुद्ध मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज रायफल 81 शेजारीच गाड्या होत्या. पब्लिकने गाड्या, दोन्ही पब्लिकने लागलेल्या गाड्या आणि नक्कीच आटी आणि तटीचा सामना झाला. परंतु रायफल 81चा पैरा होता या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा बैल घरणीकीकरांचा राजा. दाखवून दिले त्या बैलानं सुद्धा दाखवून दिले. मागे ही जोडी जिथं जिथं पळली तिथं गुलाल मिळाले. क्वचित एखादं मैदान असेल तिथं हरले असेल ही जोडी, परंतु आज गुलालामध्ये राहिली. 100% गुलालामध्ये राहिली. घरणीकीकरांच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि रायफल 81ला शुभेच्छा. आणि सिकंदर लढला, पब्लिकनं लढला. आतनं गाडी असते तर निकाल कदाचित वेगळा असता, परंतु टक्कर दिली त्या सिकंदरनं. खूप साऱ्या शुभेच्छा सिकंदरला सुद्धा. सेमी क्रमांक 8चा निकाल 8 मध्ये आज ही गाडी फायनलमध्ये 100% राहणारच होती. पहिला तसा टॉपचा होता. सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि तो पळाला अंबरनाथ वाटेगावकरांच्या बादल सोबत. खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते 1 ते 8 सेमी. 9 आणि 10 सेमी पेंडिंग आहे. त्यांचा निकाल जो आहे तो कमेंट्समध्ये सांगा. बकासूरचा पराभव आज खरंच खूप वाईट वाटतंय.